समालोचन करत असताना विशाल पाटील हे होते आणि कालच्या दिवसामध्ये अगदी जर पाहिलं तर राहुल भोईर सर देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते आणि आज मात्र तुम्हाला एक नवीन आवाज देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर नक्कीच पहिला सामना पाहायला मिळतोय विहान एंटरप्राइजेस नानकर विरुद्ध आई देवी वडूनवगर या दोन संघांमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. एका बाजूला जर पाहिलं तर केतन पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तर नक्कीच राहुल चौगुले आणि एका बाजूला केतन पाटील हे दोन सलामीची फलंदाज मैदानावरती दाखल झालेत आणि षटक क्रमांक पहिलं अक्षय कोई हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विहान एंटरप्राइजेस नानकर या संघासाठी 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं इथे पाहायला मिळतंय. चांगली स्पर्धा आयोजित केली आहे. स्पेशल ग्रुप खारबाव खूप चांगली स्पेशल मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आणि सर्वांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या घटकाने या स्पर्धेसाठी अगदी खूप चांगलं सहकार्य केलं आहे त्या प्रत्येक घटकाचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला फलंदाज आपण पाहिला तर राहुल चौगुळे या खेळाडूला पाहतोय आणि केतन पाटील मोठा खेळाडू आहे आईदेवी वडूनवगर संघाचा. आपल्याला तो सातत्यानं चांगला खेळ करताना त्याला आपण पाहिलाय आणि तो फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं अक्षय कोवी हा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील धावा येणं गरजेचं आहे. अगदी पाहिलं तर चांगली सुरुवात इथे करावी लागेल फलंदाजांना कारण या मैदानावरती खूप साऱ्या धावा देखील पाहायला मिळाल्या आणि तुम्ही जर चांगली गोलंदाजी करत असाल तर या मैदानावरती तुम्ही चांगल्या रीतीनं गोलंदाजी देखील करू शकता. अगदी मागील 2 दिवसामध्ये हेच आपण क्रिकेट पाहिलंय. चांगला क्रिकेट या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळते. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होत असतात आणि अशीच एक क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. शतरक्षक जर पाहिला एक शतरक्षक डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. एक शतरक्षक जर पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफला अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतोय आणि तदनंतर 30 यार्ड सर्कलमध्ये शतरक्षकाची व्यूहरचना पाहायला मिळते. मिड ऑन कव्हर पॉइंट शॉट थर्ड मॅन फ्लाइंग स्लीप तदनंतर शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये शतरक्षण आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक मिड विकेटला शतरक्षक पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल अक्षय कोई. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला केतन पाटील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल मिड विकेटला खेळलेत. फटका फसलाय. अक्षय थेटे डाऊन द बॉल. इथे कॅच सुटली आहे. केतन पाटीलची कॅच सोडली आहे अक्षय थेटेनं. अगदी जर पाहिलं तर व्यवस्थितरित्या जजमेंट करू शकले नव्हते आणि अक्षय थेटे अशा प्रकारची चुकी खूप कमी करतो परंतु इथे झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. चांगला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न इथे केतन पाटीलनं केलाय. फटका फसला होता. एक धाव मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय कोई राईट आर्म ओव्हर द विकेटनं
राहुलच्या विरोधात सुरेख फटका, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. राहुलच्या विरोधात इथे शरीरापासून दूर खेळले बॅटची एज अँड टेकन. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. राहुल चौगुले गॉन. पासून दूर खेळले होते फलंदाज राहुल चौगुले. चेंडू रिचेबल नव्हता. अगदी फुटवर्क खूप कमी केला होता या चेंडूवरती आणि बॅटची एज लागली. यशांच्या मागे खूप चांगल्या रीतीने झेल टिपला. पहिला धक्का आईदेवी वडूनवगर या टीमला या मॅच मध्ये बसल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 5 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती अक्षय कोहलीनं, तिथून झेल सुटला. तदनंतर राहुलच्या बॅटमधून चौकार आला, परंतु इथे लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अगदी या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज आणि यशांच्या मागे काही कमालीचा झेल यष्टीरक्षकाने कंप्लीट केलाय. पहिला धक्का. खूप चांगली सुरुवात अक्षय कोहलीची, कारण महत्वाची विकेट मिळवली इनिशियल ओव्हरमध्ये. अगदी त्यांनी विकेट प्राप्त केली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय योगेश चौगुले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग होता या चेंडूवरती. अगदी वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज. अफलातून चेंडू पाहायला मिळाला, कारण मागील चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. कुठेतरी आत्मविश्वास वाढला या गोलंदाजाचा आणि काय वेगाने चेंडू टाकलाय. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न योगेशने देखील केलाय, परंतु इथे फटका फसलाय. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अक्षय कोहली चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. जरूर या षटकामध्ये चौकार आलाय, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करत असताना हा गोलंदाज यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक आहे, तिथे चेंडू अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 6 या आकड्यावरती. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतो या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये एक जरूर चौकार आला, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी करतायत अक्षय. यावेळेस पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला केतन पाटील, एक जबरदस्त खेळाडू आईडीबी वडूनगरसाठी. सातत्याने चांगली बॅटिंग करत असतो. इथे देखील चेंडू हवेत होता. फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक दूर होते, डायरेक्ट हिट केला, परंतु इथे एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी करतायत अक्षय कोहली, कारण पहिलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये अगदी महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. राहुलला लवकर बाद केलं आणि या षटकामध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षय कोहली या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी इम्प्रेस केलाय, कारण पहिलं षटक तुम्ही टाकता, थोडासा दबाव असता. इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला धावा कमी द्यायच्या असतात, विकेट घ्यावी लागते आणि तेच कार्य मैदानावरती या गोलंदाजाने केलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय कोहली या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर आपल्याकडे वेळ आहे, तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
तर षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती शुभम जाधव आलेत. स्ट्रायकिंग एंडला केतन पाटील. केतन पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा या चेंडूमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शुभम जाधव. यावेळी चांगला स्ट्रोक बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. याला अगदी ओव्हर द कव्हर खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज केतन पाटीलनं. अफलातून स्ट्रोक खेळलेत आणि इथे 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस विजीचा फटका हवेत खेळलेत. पॉइंटला शतरक्षक आहे. जजमेंट चुकलंय. बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या जवळ. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि तत्पूर्वी इथे 2 धावा मिळतील केतन पाटीलला. चांगली बॅटिंग करतायत केतन पाटील या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये संघर्ष केला, त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी अक्षय कोहलीने केली. परंतु या षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगल्या रीतीने बॅटिंग करतात. शुभम जाधवच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळते. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली तब्बल 13 या आकड्यावरती. कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळतात. केतन पाटील अलीकडच्या काळामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यातील रॉकी ग्रुप चषक अक्षरशः गाजवलं या खेळाडूनं. तोच खेळाडू मैदानावरती दाखल आहे. स्विचीचा फटका इथे देखील खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलाय आशालभूत नजरेनं, परंतु इथे पंच समज नाही आहेत. अगदीच चेंडू शरीराला ब्रश झाला आणि तदनंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतला. इथे देखील चेंडू येते डॉट. चांगलं कमबॅक करत असताना शुभम जाधव रायझिंग डिलिव्हरी होती. टप्प्या पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली इथे चेंडूने घेतली आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय मोनीजी तरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. आणि वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. इथे जर पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू हाताळलाय. 1 धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अगदी 0 धावसंख्येवरती असताना केतन पाटीलचा झेल सुटला. तदनंतर तो चांगली बॅटिंग करतोय. इथे देखील स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला शतरक्षक आहे तिथे. व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते आणि अगदी जर पाहिलं ना तर लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. चांगली गोलंदाजी. शुभमचं देखील कौतुक करावं लागेल कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी 6 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी करतात शुभम जाधव. आतापर्यंत नानकर संघासाठी सातत्यानं त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. तोच गोलंदाज मैदानावरती, परंतु समोर देखील तितक्याच चांगल्या धाटणीचा फलंदाज योगेशला देखील आपण पाहतोय या मॅच मध्ये. योगेश विरोधात इथे मोठा फटका डीप स्क्वेअर रिजन मध्ये. शतरक्षक आहे डाऊन द बॉल. इथे झेल सुटलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये विहान एंटरप्राइजेस नानकर संघाचं, कारण पहिल्या चेंडूवरती देखील अशाच प्रकारे चुकी केली होती. अगदी जर पाहिलं तर केतन पाटीलचा झेल सुटलाय. इथे योगेशला देखील जीवदान मिळालंय आणि चेंडू मात्र गेलाय सीमारेषेच्या पलीकडे अगदी 4 धावांसाठी. जेव्हा तुमची गोलंदाजी चांगली होते ना तेव्हा चांगलं शतरक्षण होणं देखील गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये शतरक्षकाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं आणि कुठेतरी शतरक्षकाचा हाच दर्जा याच मॅच मध्ये कुठेतरी शतरक्षणाचा स्तर खावलाय. चांगलं शतरक्षण करावं लागेल कारण गोलंदाजाला अगदी सहकार्य कोणाचं असतं तर शतरक्षकाचं. इथे देखील 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. योगेशच्या विरोधात इथे जर पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग होता. शरीराचा वेध घेतला. इथे देखील लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. चांगली गोलंदाजी. वेग भन्नाट आहे. वेगाचा वापर सातत्यानं गोलंदाजाने या मॅच मध्ये केलाय, परंतु इथे 1 धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई देवी वडू नवघर या संघाने धावफलकावरती 20 धावा आतापर्यंत उभारल्यात.
चांगली बॅटिंग म्हणावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना अधिराज्य गाजवलं. अक्षय कोळीनं कमालीची गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये महत्वाची विकेट अर्थातच राहुलला बाद केलं आणि 7 धावा खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये तब्बल 13 धावा पाहायला मिळतात, कारण केतन पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या त्या षटकामध्ये. परंतु येणाऱ्या षटकामध्ये देखील त्यांना चांगलीच बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल, कारण विहान एंटरप्राइजेस नानकर संघ देखील चांगलाच संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना चांगलं टोटल देखील उभारावं लागेल. षटक क्रमांक 3 अक्षय थेटे, भरपूर मोठं नाव आहे. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर योगेश या खेळाडूला आपण पाहतोय. त्यानं देखील आतापर्यंत 5 धावा बनवल्यात या मॅच मध्ये. 3 चेंडूचा सामना केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सगळ्यात महत्वाचा गोलंदाज अक्षय थेटे. एरवी जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं तो टाकत असतो. आज 3ऱ्या क्रमांकाचं षटक या मॅच मध्ये टाकतोय. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बनवू शकले नव्हते. मिड विकेटला शतरक्षक आधी आलेत आणि ते 2 धावा पाहायला मिळाल्या. अगदी पाहिलं तर शुभम जाधव त्या ठिकाणी आले होते आणि चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं, परंतु चेंडूची फेकी अगदी चुकीच्या एंडला होती आणि ते 2 धावा मिळाल्या. अक्षय थोडंसं निराश आहे. अगदी पाहिलं तर शुभमचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं शतरक्षण त्यांनी दाखवलं ऑनफिल्ड. तर यानंतर होणारा सामना केवनी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध जयदुर्गा टेमगरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस उडवण्यासाठी. फुलटॉस बॉल स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. लोअर फुलटॉस चेंडू होता खरं तर पाहिलं तर, आणि ते शरीराचा वेध घेतोय आणि लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळते टीमला. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. अक्षय थेटेच्या विरोधात खेळणं तितकं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला असतो, त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली असते. ज्यावेळेला त्याच्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचे फटके खेळेल, फलंदाजाचा युजित फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतोय आणि तदनंतर गोलंदाजी करतोय अक्षय थेटे. वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजाकडे सातत्यानं पाहायला मिळते. अगदी जर या मॅच मध्ये त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, दोन्ही चेंडू अगदी वेगवेगळ्या धाटणीचे होते. मागील चेंडू जर पाहिला तर स्लोवर वन देखील होता. गोलंदाज अक्षय थेटे, राईट आर्म ओव्हर द विकेट केतन पाटीलच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू होता, भन्नाट वेग होता. व्हेरिएशन पहा, कमालीचं पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी केतन पाटील खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त होत नाहीये आणि इथे चेंडू येते डॉट. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज अक्षय थेटे, कारण मागच्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या, त्यामुळे या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं होतं आणि तेच कार्य मैदानावरती सुरू आहे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड. केतन पाटील देखील इथे संघर्ष करतो या मॅच मध्ये, कारण त्याच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी केली जाते. कारण अक्षय थेटेनेच त्याचा झेल सोडला होता आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय थेटे या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू आहे. इट इज अ नो बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी भरपूर जास्त बदल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने देखील केला, कारण केतन पाटील देखील एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना देखील तुम्हाला डावपेच रसावेच लागतील. अगदी तसंच काही कार्य करतोय, परंतु इथे जर पाहिलं ना तर रिटर्न क्रीजच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय थेटे, राईट ओव्हर द विकेट. खोलवट टप्प्याने चेंडू होता, एलिव्हेशन बनवू शकले नाही. ऑन साइडला केलेट अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला शुभम जाधव आहे. चांगलं शतरक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली आहे. शतरक्षण चांगलं झालं या चेंडूवरती आणि इथे एकच धाव मिळाली. या फटक्यावरती एलिव्हेशन बनवू शकले नव्हते फलंदाज केतन पाटील. अगदी चेंडू खालीच राहिला. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथे एका धावेला परावर्तित केलं. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, पुढे आलेत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे धावबाच्या स्वरूपात योगेश बाद होतोय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम आई देवी वडूनगर या टीमला. फलंदाज बाद.
परंतु इथे संकेत दळवीला इन्व्हाइट केलाय गोलंदाजी करत असताना. एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे संकेत दळवी. खरं तर पाहिलं तर तो गोलंदाज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट न यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर आहे. इट इज अ वाईड बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये अजिम अमदुळे सरांना आपण पाहतोय. पंचांची भूमिका देखील फार महत्वाची आहे आणि आमच्या पंचांचा जर आपण विचार केला ना तर घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट कान आमचे पंचांचे पाहायला मिळतात. कारण पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली राहिली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. संकेतचा हा चेंडू स्लोवर वन होता परंतु लाईन खराब आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे देखील चेंडू वाईड मिळतोय. अजून एक धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 सुरू आहे. स्लॉग वरचं षटक सुरू आहे परंतु सुरुवातीला संकेत दळवीने या षटकामध्ये चुका केल्यात कारण दोन्ही चेंडू वाईट टाकलेत. यावेळेस देखील लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. सातत्यानं तिसरा चेंडू वाईड आला. कुठेतरी या षटकामध्ये दबाव जाणवतो या गोलंदाजावरती कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये अगदी 26 धावा होत्या. स्लॉगवरचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे परंतु केतन पाटील एक आक्रमक फलंदाज आहे. सुरुवातीला त्यांनी संयम दाखवलाय. अगदी ध्यानस्थ बसलेल्या साधूसारखी त्यांनी बॅटिंग केली आहे सुरुवातीला. इथे त्याला आक्रमक व्हावंच लागेल कारण महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये बॅटिंग चांगली करणं देखील गरजेचं आहे आणि ते कार्य त्यांनी बऱ्याचदा केलंय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी ट्रॉफी रॉकी ग्रुप चषक या खेळाडूनं अक्षरशः गाजवलं होतं. खुल्या गटातून तो खेळत होता आणि बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार देखील याच खेळाडूला मिळाला होता. तो खेळाडू मैदानावरती दाखल आहे केतन पाटील. हा प्रॅकर चेंडूला पूल केलाय. शतरक्षक डाऊन द बॉल शुभम जाधव. इथे जजमेंट चुकलंय आणि बॉल अगदी काय घडलंय मैदानावरती तर हा षटकार आहे. पंचांचा निर्णय इथे षटकार आहे आणि इथे षटकार पंचाने दिलाय. काय जबरदस्त शुभम जाधवने एफर्ट्स लावला होता. चेंडू अडवण्याचा प्रामाणिक त्यानं देखील प्रयत्न केला होता शुभम जाधवनं परंतु फटका सुंदर होता केतन पाटीलचा आणि अशा प्रकारचा फटका त्याला खेळावाच लागेल आणि तो फटका त्याच्या बाट मधून आला. अगदी काय घडेल अगदी या ठिकाणी आमचे टेक्निकल टीम आणि स्पेशल ग्रुपचे मेंबर्स आमचे तिसरे पंच पाहणी करतील. तर नक्कीच आमचे तिसरे पंच आम्हाला सांगतायत की हा षटकार आहे. चांगला प्रयत्न होता शुभम जाधवचा. नक्कीच त्याचं देखील कौतुक करावं लागेल कारण चांगला एफर्ट्स त्यांनी लावला होता. कारण सीमारेषेच्या जवळ अशा प्रकारचं एफर्ट्स लावणं अगदी डिफिकल्ट असतं. अगदी छातीचा कोट केला होता त्या शतरक्षकानं.
तर यावेळेस पाहिलं तर शरीराचा वेध घेतलाय आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर षटकार आलाय आणि तदनंतर चांगल्या रीतीने चेंडू टाकलाय संकेत दळवीनं. एक चांगला स्ट्रोक होता आणि शतरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत दळवी. आतापर्यंत संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 35 या आकड्यावरती. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. संकेत दळवी बॉलिंग ट्रॅक वरती. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. सामना पाहतोय वियान एंटरप्राइजेस नानकर विरुद्ध आईदेवी वडू नवकर या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला सामना रंगलाय. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत दळवी. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय आणि इथे देखील चेंडू डॉट येतोय. सलगचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करतोय संकेत दळवी. चांगलं कमबॅक केलंय कारण मागील चेंडूवरती जर पाहिलं तर 2 वाईट बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर मोठा फटका आणि इथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा. स्विचीचा फटका हवेत खेळले. शतरक्षक आहे तिथे डाऊन द बॉल आणि इथे देखील झेल सुटलाय. खराब शतरक्षण पाहायला मिळालं. इथे देखील बराच काळ चेंडू हवेत होता. शतरक्षक आले होते चेंडू पर्यंत परंतु झेल सुटलाय. इथे देखील एक धाव मिळते. केतन पाटीलला या मॅच मध्ये भरपूर सारे जीवदान पाहायला मिळतात परंतु बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल. त्याने देखील संघर्ष केलाय. गोलंदाजाचे देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चौथ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. अजून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकिंग एंडला प्रशांत पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याने चेंडू होता. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू येते डॉट. काय चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी. संकेत दळवीचं कौतुक करावं लागेल कारण स्लॉगवरचं षटक हाताळतोय आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी भरपूर सारे डॉट चेंडू पाहायला मिळतात. फलंदाज संघर्ष करतायत. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्रायकिंगला प्रशांत पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल आणि इथे काय घडलंय मैदानावरती तर यस इथे खेळाडूवृत्ती दाखवली. प्रशांत पाटीलचं कौतुक करावं लागेल. पंचांना अगदी वाटलं होतं. तर हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. हा चेंडू वाईड आहे. यस पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय परंतु हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाज प्रशांत पाटील बाद झालेत. फलंदाज बाद.
प्रथम फलंदाजी करत असताना आईदेवी वडू नवगर या संघाने धावफळकावरती तब्बल 37 धावा जोडल्या आणि अगदी 38 धावांचं टार्गेट सेट केलंय विहान एंटरप्राइजेस नांदकर या संघाच्या विरोधात. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. द्यावे लागतील कारण 38 धावा बनवायच्यात त्यामुळे चांगल्या रीतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. एक चांगली क्रीडा स्पर्धा
गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्ट्रायकिंग एंडला मोरेश्वर. पहिलाच बॉल. उलटाच बॉल होता, हवेत खेळल्यात. शॉट फाईन लेगला. शतरक्षक डाऊन द बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. फलंदाज मोरेश्वर बॅक टू द पेव्हिलियन. गॉन. लोअर फुलटा चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत राहिला कारण मिस टाइम फटका होता. अगदी चेंडू बॅटच्या स्टिकर वरती लागला. चेंडू बराच काल हवेत होता आणि शॉट फाईन लेगला. कमालीचा झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. निराश आहे मोरेश्वर कारण प्रमुख खेळाडू होता या संघाचा आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. उज्ज्वल पाटीलनं कमालीचा चेंडू टाकला. स्वतः कर्णधार आहे, जबाबदारी स्वीकारली आहे आणि जबाबदारी स्वीकारत असताना अगदी पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. मोरेश्वरला बाद केलं. न्यू बॅटर मैदानावरती अक्षय कोळी दाखल होतोय. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय रोहनजी मुकादम यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे पाहिला तर इनसाइड आउट चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय डीप स्क्वेअरला. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक होता. इनसाइड आउटचा फटका होता. अगदी ओव्हर द कव्हर हा फटका पाहायला मिळाला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी पहिल्या चेंडू फेस करत होता अक्षय कोळी आणि चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी त्याने केली. पहिल्या षटकामध्ये एक लवकर विकेट घेतली आणि 7च धावा त्याने खर्च केल्या. परंतु विथ द बॅट चांगला परफॉर्मन्स दाखवतोय कारण अगदी पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल पाटील. यावेळेस सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. अगदी जर पाहिला तर लॅक ऑफ डिलिव्हरी. स्लोवर वन हा चेंडू होता. ज्या वेगासाठी खेळले होते अक्षय कोळी तो वेग प्राप्त झाला नाही आहे या चेंडूवरती. इथे चेंडू डॉट आलाय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं कारण अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला आणि इथे डॉट चेंडू येतोय. उज्ज्वल पाटील देखील एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. तो देखील चांगली गोलंदाजी नेहमी करत असतो. ऐदेवी वडूनवगर या टीमसाठी. गोलंदाज तयार. पुढे आले. तिथे देखील जर पाहिलं तर रायझिंग डिलिव्हरी होती. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन केलंय. अजून एक चेंडू येते. डॉट. सलगचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात उज्ज्वल पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची जेव्हा तुम्ही चेंडू टाकताना तेव्हा अगदी तुमची कला कौशल्य, तुमची गुणवत्ता अगदी त्या गोलंदाजीमध्ये दिसत असते आणि चांगली गुणवत्ता दाखवत असताना गोलंदाज उज्ज्वल पाटील एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. या षटकामध्ये त्यानं देखील कमबॅक केला. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयच्या विरोधात इथे देखील येते चेंडू. डॉट. फुटवर्क करत नाहीये अक्षय कोळी कारण जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. इथे देखील जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली या चेंडूने घेतली. रायझिंग डिलिव्हरी होती. शोल्डरचा चांगला वापर करतोय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू देखील होता आणि इथे देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा उज्ज्वल. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट मिळवली. मोरेश्वरला लवकर बाद केलं. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलवट टप्प्याला चेंडू होता. फक्त चेंडूला मनकट्याच्या साहाय्याने धकललंय परंतु अक्षय थेटे धाव घेण्यासाठी तयार नाहीये. वाह 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 काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी कारण महत्वाची विकेट मिळवली आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. या मॅच मध्ये कमबॅक केलाय ऐदेवी वडूनवगर या टीमने कारण इनिशियल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि ते कार्य उज्ज्वल पाटील या कर्णधाराने केलं. तर नक्कीच प्रणयजी मडवी, स्वप्नीलजी वैती आणि संदीपजी पाटील यांना विनंती करतोय आपण या सन्मानपूर्वक व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रणय मडवी, स्वप्नील वैती आणि
संदीप पाटील यांना विनंती करतोय आपण या सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 मध्ये. तर नक्कीच कालच्या दिवसापासून पवन विश्वकर्मा देखील खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन या ठिकाणी करत असताना आणि त्याचं देखील आपण करूया खूप सारं कौतुक. येणारे आता मात्र जर विचार केला तर 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. कारण पहिल्या षटकामध्ये उज्ज्वल पाटीलनं फक्त 4 धावा खर्च केल्या. या मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम आईदेवी वडूनगरनं देखील. कारण जी स्वप्नवत सुरुवात हवी होती ना गोलंदाजाला ती सुरुवात केली आहे. परंतु एका बाजूला मोरेश्वर लवकर बाद झाला. कुठेतरी दबाव अक्षय कोळीवरती पाहायला मिळाला. अक्षय थेटेला या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल कारण सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे विहान एंटरप्राइजेस नानकर संघाचा अक्षय थेटे. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असतो, सिटी क्रिकेट खेळत असतो, विविध भागामध्ये जाऊन क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे इथे आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. अक्षय थेटेला बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं गणेश आलेत. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय थेटे या खेळाडूला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी जर पाहिला तर स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील चेंडू हलवार पद्धतीने टाकलाय, कमी गतीचा चेंडू होता. इथे देखील डॉट चेंडू आलाय. मागील जर 5 चेंडू जर पाहिले ना तर मागील 5 चेंडू डॉट खेळलाय विहार एंटरप्राइजेस नानकर संघ या मॅच मध्ये. तर नक्कीच यानंतर होणारा सामना केवणी आणि जयदुर्गा टेमगरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज रिपोर्टिंग करा. यानंतर सामना पाहायला मिळेल. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न मिस की हुक शॉट क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लागला. मोठी विकेट अक्षय थेटे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का गॉन. मोठी विकेट अक्षय थेटे इथे बाद झालेत. अक्षय थेटेची विकेट मिळवली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत गणेश पाटील. पहिला चेंडू डॉट, थोडासा दबाव जाणवला अक्षय थेटेवरती कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यामुळे या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला परंतु शॉट फाईन लेगला. खूप चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं त्या शतरक्षकाच्या माध्यमातून. रवी शोता तिथे आणि काय जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत 2 कॅचेस त्यांनी त्या ठिकाणी पकडलेत. कौतुक करावं लागेल रवीचं. शॉट फाईन लेगला. अगदी त्या ठिकाणी शतरक्षण करणं डिफिकल्ट असतं आणि त्या शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला संकेत दळवी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गणेश हा चेंडू हवेत खेळलेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे देखील अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय विहान एंटरप्राइजेस नानकरला. फलंदाज संकेत दळवी अगदी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इथे बाद झालाय, गॉन. तर नक्कीच येणारे 15 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी करत असताना गणेश पाटीलनं देखील इम्प्रेस केलाय. अफलातून गोलंदाजी. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 2 विकेट त्याने सलग घेतलेत.
काय जबरदस्त कॅप्टन्सी पाहायला मिळते उज्ज्वल पाटीलची. अगदी तो इम्प्रेस करतोय. खूप चांगला फिल्डिंग सेटअप, खूप चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली या मॅच मध्ये. आईदेवी वडूनगर संघाने देखील शिरकाव केला, कारण 38 धावा बनवायच्या होत्या टीम नानकरला, परंतु सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली होते चांगल्या टप्प्यावरती. इथे मोठे फटके खेळणं डिफिकल्टी झाल्या फलंदाजांसाठी, कारण सातत्याने विकेटची पडझड देखील झाली या मॅच मध्ये. गोलंदाज न्यू बॅटर मैदानावरती अंकित दळवी, एक डावकुया शैलीचा आक्रमक फलंदाज. इथे जबाबदारी घ्यावी लागेल अंकितला या मॅच मध्ये. यावेळी चेंडूला हुक केलाय, शतरक्षक त्या ठिकाणी आहे आणि इथे मोठी विकेट या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक साजरी करतोय मिस्टर गणेश पाटील. आणखीन एक विकेट माघारी परततोय अंकित पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी गणेश पाटीलच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या आणि या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक साजरी करतोय मिस्टर गणेश पाटील. कारण अगदी दबाव होता या गोलंदाजावरती, कारण 38 धावाच फक्त धावफलकावरती पाहायला मिळते, त्यामुळे चांगली गोलंदाजी करणं हा खूप मोठा दबाव होता. परंतु काय गोलंदाजी केली आहे आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक साजरी करतोय मिस्टर गणेश पाटील. अफलातून गोलंदाजी. इथे मात्र सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते. इथे भागीदारी करावी लागेल विहान स्पोर्ट नानकर टीमला या मॅच मध्ये, कारण सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते. कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही आहेत. सिंगल डबल्स देखील घ्या. या मॅच मध्ये अजूनपर्यंत एक देखील सिंगल आलेली नाही आहे. यावेळी चांगला फटका लॉंग ऑफला खेळलेत, शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव मिळते. मनीषा बॅटमधून इथे एक धाव येते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. अगदी जर पाहिलं तर या मॅचच्या दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या, परंतु अगदी जर पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे आणि 5व्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते. इथे हवेत खेळलेत, पुन्हा एकदा मिस टाइम फटका. उज्ज्वल पाटील चेंडूच्या खाली. इथे प्रयत्न चांगला केलाय, परंतु इथे झेल सुटला. चांगला प्रयत्न होता उज्ज्वल पाटीलचा, परंतु इथे झेल सुटला. इथे देखील एक धाव मिळते फलंदाज अक्षय कोईला. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 6 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. मॅच रंगली आहे. जबरदस्त सामना, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तर या केवनी विरुद्ध जयदुर्ग टेमगरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी अशोक बाबर सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील अशोक बाबर सर या ठिकाणी उपस्थित होते, आज देखील उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर या जयदुर्ग टेमगरपाडा आणि केवणी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. काय जबरदस्त कमबॅक केला या मॅच मध्ये आईदेवी वडूनगर या टीमना. अफलातून गोलंदाजी उज्ज्वल पाटीलनं चांगली सुरुवात करून दिली. संघाचा कर्णधार होता, अगदी जबाबदारी स्वीकारली. पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट, मोरेश्वरला लवकर बाद केलं. तदनंतर दबाव निर्माण झाला अक्षय कोईवरती, त्यांनी डॉट चेंडू खेळले. तदनंतर अक्षय थेटे आला आणि अक्षय थेटेने देखील आपली विकेट गमावली. महत्वाची विकेट होती अक्षय थेटेची, कारण तिथून देखील एक भागीदारी झाली असती ना, या मॅच मध्ये अगदी वेगळं काही समीकरण पाहायला मिळालं असतं. परंतु गोलंदाज गणेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी सादर केली अगदी मॅचच्या क्रुशियल मुवमेंटला. कारण 38 धावा फक्त बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी विहान एंटरप्राइजेस नानकर संघाला. परंतु या धावा 38 फक्त नाही आहेत, कारण या धावा देखील इथे खूप मोठ्या झाल्यात. कारण येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 करण आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय कोई. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न अक्षय कोईच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार.
11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अक्षय कोळीच्या बॅट मधून षटकार आला. या मॅच मध्ये विहान एंटरप्राइजेस नानकर देखील कमबॅक करतोय, कारण गोलंदाज करण पाटीलच्या विरोधात ठोकलाय षटकार. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. इट इज अ वाईड बॉल. अजून एक धाव ऍड केली जाईल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे जर पाहिलं तर इक्वेशन मध्ये बदल झाला. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. युवा गोलंदाज आहे करण पाटील. अगदी बॉलर बॅक ड्रॉ स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला. इथे देखील फक्त एकच धाव मिळते. चांगला प्रयत्न होता करणचा. अगदी स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. युवा गोलंदाज आहे आणि अगदी या खेळाडूला घडवलाय, या गोलंदाजाला घडवलाय दिनेश चौगुले. अगदी त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. उज्ज्वल पाटीलचं देखील भरपूर मोठं योगदान आहे या संघामध्ये, परंतु करण पाटील या युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आणि त्याला सातत्याने अप्रिशिएट देखील केलं जात आहे. कारण अशाच प्रकारे खेळाडू घडत असतात. त्यांच्या पाठीवरती अगदी शाबासकीची थाप पडली ना, तो खेळाडू देखील चांगला परफॉर्मन्स करत असतो. करण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. इथे देखील चेंडू येते डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं तर मनीष आहे स्ट्रायकिंग एंड वरती. त्याच्या बॅट मधून देखील या मॅच मध्ये आतापर्यंत एकच धावली आहे, परंतु मनीषला इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. एकेरी दुहेरी धाव देखील घ्यावी लागेल आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकला जाईल ना, तेव्हा मोठा फटका देखील सातत्यानं निरंतर पद्धतीनं खेळावाच लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज करण पुन्हा एकदा. स्लोअर वन, चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केली आहे मनीषनं. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा अक्षय कोळी आलाय. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील, त्याला मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. करण पाटील खोलवट टप्प्याचा चेंडू सुरेख समोरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत का? आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे डाऊन द ग्राउंड. चौकार. पोहोचली 19 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते, चांगला प्रयत्न त्यांनी देखील केला, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि सीमारेषेच्या पलीकडे इथे चेंडू गेला. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. करण पाटीलला हा शेवटचा चेंडू चांगला टाकावा लागेल, परंतु अक्षय कोळीला देखील मोठा फटका याव्या चेंडूवरती खेळावा लागेल. आठव्या बॅटने खेळले, एलिव्हेशन बनवू शकले नाहीयेत. मिस टाइम फटका डीप स्क्वेअरला क्रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, चेंडूला अडवला. इथे फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. या सामन्याचं होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून सोडलं या गोलंदाजानं. अगदी उज्ज्वलनं चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, फक्त 4 धावा, परंतु तदनंतर गणेश पाटीलनं टाकलेली गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. कारण त्या षटकामध्ये 3 विकेट आणि 2 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या आणि अगदी गोलंदाज करण पाटील वरती आक्रमण केलं गेलं. अक्षय कोळीच्या बॅट मधून एक षटकार आणि चौकार देखील पाहिल्या. त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा. मोमेंटमशिप झाली आहे या मॅच मध्ये. येणारे 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. जय दुर्गा टिमगरपाडा विरुद्ध खिवणी, दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलाय? सगळ्यात अनुभवी गोलंदाज दिनेश चौगुले. त्यांनी भरपूर वेळा अशा प्रकारचा कार्य केलाय. खूपदा चांगली गोलंदाजी केली आहे तो गोलंदाज मैदानावरती, परंतु स्ट्रायकिंग एंडला अक्षय कोळी
त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये धावा आलेत 7 चेंडू 18 धावा 18 धावा 7 चेंडू. एका बाजूला संघ पाहतोय विहान इंटरप्राइजेस नानकर संघ आणि एका बाजूला संघ पाहतोय आई देवी वडूनगर. जबरदस्त सामना रंगला. गोलंदाज दिनेश चौगुले राईट अप ओव्हर द विकेट. अक्षयच्या विरोधात पहिला चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक तिथे चुकी करतायत परंतु इथे धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू आला. येणारे 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अक्षय कोळीनं स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वतःवरती विश्वास त्यांनी ठेवला या मॅच मध्ये. तर नक्कीच जर्क साठी त्या ठिकाणी तिसरा पंच मैदानामध्ये पाठवायचा. पहिला चेंडू इथे डॉट आला. बॅटची एज लागली. फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक होते त्याने देखील प्रयत्न केला होता परंतु अक्षय कोळीनं इथे धाव घेतलेली नाहीये. येणारे 5 चेंडू 18 धावा. काय सामना रंगलाय. आईदेवी वडूनगर संघाचं देखील कौतुक करावं लागेल. हा संघ सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे परंतु विहान इंटरप्राइजेस नानकर संघ देखील तितक्याच मोठ्या ताकदीचा संघ आहे. सातत्यानं संघर्ष करण्यासाठी हा संघ ओळखला जातो आणि या संघाने देखील खुणगाड बनली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. जबरदस्त लढत. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश चौगुले बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट. गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस अराउंड द लेग 3 फ्लॅश हिट. यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. दिनेश चौगुलेचे पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट टाकलेत. अक्षय कोळीला बाद केलं. न्यू बॅटर धीरज जाधव मैदानावरती दाखल होते. येणारे 4 चेंडू आणि 18 धावा धीरजला बनवायचे आहेत. धीरज एक चांगला खेळाडू आहे परंतु या मॅच मध्ये त्याला मोठे 3 फटके खेळावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून धीरजकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि संघाचा कर्णधार देखील होता धीरज जाधव आजच्या दिवसामध्ये. अगदी स्वतःला जर पाहिलं तर मधल्या फळीमध्ये त्यांनी प्रमोट केला. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज दिनेश चौगुले बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस कोलवा टप्प्याला चेंडू होता आणि इथे फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. धीरज जाधव बॅक टू द पेव्हिलियन. दुसरा धक्का अगदी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. इथे दिनेश चौगुलेने देखील घेतले. सुरुवातीला प्रणय अक्षय कोळीला बाद केलं आणि तदनंतर धीरज जाधवला देखील बाद केल्या. तर आमचे समालोचक मित्र बाबू शाह सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत आणि तदनंतर त्यांचा आपण आवाज देखील ऐकणार आहोत. या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली आज आईदेवी वडूनगर संघाच्या गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी केली. उज्ज्वल पाटीलचं कौतुक करेन कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी चांगली सुरुवात केली. अगदी फलंदाजांवरती दबाव टाकला. तिथून मोमेंटम शिफ्ट झाली या मॅच मध्ये आणि तदनंतर गणेश पाटील लाजवाब. यावेळेस हो दुसरी विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये कंप्लीट होत्या. दिनेश चौगुले याने देखील विकेट हॅट्रिक घेतली. फलंदाज इथे होते बाद. दोस्ती यारी दुनियादारी दादाची आमची
20 या आकड्यावरती फक्त 2 चेंडूचा इथे खेळ बाकी आहे आणि इथे 18 धावा बनवायच्यात. औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील चेंडू डॉट येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत एक देखील धाव खर्च केलेली नाही आहे. विकेट मेडन ओव्हर येईल का या षटकामध्ये, अगदी तेच पाहावं लागेल. कारण 5 चेंडूवरती एक देखील धाव खर्च केलेली नाही. सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेण्याचा कारनामा आज दिनेश चौगुलेने केलाय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. आणि सोनेरी अक्षरानं आजचा दिवस खरं तर दिनेश चौगुलेसाठी लिहिला जाईल. इथे देखील डॉट चेंडू येतोय. वा, विकेट मेडन ओव्हर, अफलातून गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला होता, आजचा दिवस दिनेश चौगुलेसाठी सोनेरी अक्षराने लिहिला जाईल. कारण विकेट मेडन गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि याच ओव्हर मध्ये त्याने विकेट हॅट्रिक देखील घेतली आहे. अफलातून. कॉंग्रॅच्युलेशन आईदेवी वडूनगर संघ, हार्डलक टपलक वियान एंटरप्राइजेस नानकर संघ. आपण देखील चांगली गोलंदाजी केली परंतु फलंदाजीमध्ये चांगले योगदान देता आलं नाही. हार्डलक धीरज जाधव, हार्डलक चांगला खेळ आपण देखील केला, आपल्या संघाने देखील केला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, आमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत परंतु आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील की कोणाला द्यायचं या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खरं तर या मॅच मध्ये उज्ज्वल पाटीलनं पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केला. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा त्यांनी खर्च केला. मोरेश्वरची मोठी विकेट त्यांनी मिळवली आणि तिथून दबाव निर्माण झाला विहान एंटरप्राइजेस नांदकर या संघावरती आणि सातत्याने विकेटची पडझड. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात. तर यस, 7 चेंडूमध्ये 18 धावा त्यांनी डिपेंड केल्या. अगदी आमच्याकडे 2 ऑप्शन होते कारण गणेश पाटीलने देखील विकेट हॅट्रिक घेतली आहे परंतु 7 चेंडूमध्ये ज्यांनी 18 धावा डिफेंड केल्या आणि विकेट मेडन ओव्हर, विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर ज्या गोलंदाजाने घेतली तो गोलंदाज ठरलाय या मॅचचा हिरो मिस्टर दिनेश चौगुले. या व्यासपीठावर